नागपूरमधील बेलत्रोडी परिसरातील पोलिसांनी मोठी कारवाई करत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापार उघडकीस आणला आहे। मनीषनगर येथील 7C वेलनेस स्पावर टाकलेल्या छाप्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास भाग पाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून काही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। मंगळवारी मनीषनगर येथील 7C वेलनेस स्पा येथे बोगस ग्राहक पाठवून कारवाईचे नियोजन करण्यात आले। ग्राहकासोबत व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला आणि सुरू असलेला अनैतिक प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणात एक महिला 28 वर्षीय यांना ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक तपासात आरोपी ही बाहेर राज्यातील गरीब महिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले। छाप्यात 2 महिला संभाजीनगर येथील तर एक महिला ओडिसा येथील असल्याचे आढळून आले। या सर्व पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने करुणा वसतिगृहात ठेवण्यात आले आहे। कारवाई दरम्यान घटनास्थळावरून 5,000 रुपये रोख रक्कम आणि अंदाजे 10,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4, 5, 7, 8 तसेच BNS कलम 143(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीपासून अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू होते का याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत। बेलतरोडी DB पथक यांना माहिती मिळाली की पुरुषोत्तम बाजार या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू आहे। त्या खातरजमा केली मिळालेल्या खबरेची आणि त्यानंतर पोलीस स्टेशन बेलतरोडीतील टीम व पंच असे कारवाईसाठी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी एक 3ऱ्या माळ्यावर अनैतिक व्यापार बाबत फंटर कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एक जी महिला आहे ती प्रधानमंत्री आवास योजना नागपूर वाठोळा या ठिकाणी राहणारी वय 28 व तिने 3 पीडित यांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून घेतला आणि त्यांना आमिष दिले। त्या 3 पैकी एक महिला जी 28 वर्षाची आहे ती भुवनेश्वर ओडिसा येथील आहे। दुसरी महिला संभाजीनगर येथील आहे जिचे 23 वर्ष वय आहे व एक महिला 35 वर्ष वयोगटातील ती सातारा येथून आलेली आहे। अशा 3ही मुलीला आम्ही रेस्क्यू केलेला आहे। त्यांना सध्या सुरक्षिततेकामी महिला वसतिगृहामध्ये दाखल केलेले आहे, शासकीय महिला वसतिगृह व यातील आरोपी यांचा 3 दिवस PCR घेतलेला आहे। कारवाई सुरू आहे। स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे। नागपूर पोलिसांनी यापुढेही अशा रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे।